जुने पाहिजे जुने नाही आले गर्दी पण सद्गुरु स्वरूप सत्संग मोठ्या प्रेमाने बोला दासला सत्संग सेवा नामस्मरण सदोदी दिखावा आशीर्वाद सत्संग मोठ्या प्रेमाने बोला सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय जसं मिळून गेलं होतं तसं आपल्या गर्दी पाहिजे जसं ज्यांचं ध्यान असेल तसं नंतर वेळेने तर मर्यादा गाठलेली आहे. बेडगे माता सत्संगाची बघा मुंबईतला एक मुलगा असतो आणि त्याने खेडेगावातली मुलगी केलेली असते. पण तो काय करायचं खेडेगावातली मुलगी केली म्हणून ते खेडेगावाला येणं झालता. मग सासरा काय करतो जावाय आपला कधीतरी यावा म्हणून सारखा प्रतीक्षा करत असतो. पण जावाय काय खेडेगावात येणं झालेला असतो. मग परत आता एक झालं 6 महिने झालं वर्ष झालं परत मुलगी डिलिव्हरी झाल्यानंतर तर येईल म्हणला बघायला. तर कारण खेडेगावात कसं होतं की लाईटची सोय नव्हती पाण्याची सोय नव्हती त्याच्यामुळे त्याला इकडे करमायचं ते यायचं नाही. मुंबईला कसं रात्रीचा दिवस झालेला काही कळायचंच नसायचं. मग त्याच्यामुळं काय केलं सत्संगाची सासऱ्यानं काय शक्कल लढवली की तुम्ही या म्हणला असतं तुम्हाला असं सगळं घरदार सगळं उजळून गेलेलं दिसेल म्हणला. तो मग सारखा आग्रह करताना मुंबईतला जावाय करतो काय करतो एक दिवशी येतो. घरी आल्यानंतर सासऱ्यानं सगळं त्याला खोटं नाटक बोलवूनच घेतलेलं असते. खोट्याचं त्याला फळ चांगलंच मिळते शेवटी खोटं बोललेलं. मग सत्संगाची काय करतो बोलवून घेतो गावावर आल्यानंतर काय करतो घरात आहेत तेवढ्या पंत्या सगळ्या लावून घरदार सगळं असं उजाळून ठेवतो. उजाळून ठेवल्यानंतर एकदम लख प्रकाश असं दिवसासारखं घर सगळं चमकवून ठेवतो जावई यायचं आहे म्हणून. घर उजाळल्यानंतर जावई म्हणतो अहो सासरे बुवा याला लाईटची सोय नाही याला वायर नाही बटन नाही आणि एवढा प्रकाश कसा काय. तर ह्यो म्हणलं ही सूर्याची पिल्ला आहे ती म्हणला ही सगळी सूर्याची पिल्ला आहे ती म्हणल्यावर ना जावयाला मोठा आनंद झाला. तो म्हणला आता सासरा कुठं तर गेला एक पिल्लू मुंबईला चोरून न्यायला लागते म्हणलं आपल्याला का तर आपल्याला पण लाईट बीट गेली तर ही पिल्ल्याची उपयोग पडेल म्हणतोय सासंगाची. मग काय करतो जावई सासरा कुठं तर बाहेर गेलेलं बघतो. सासऱ्यानं काय केलेलं असते चांगली 2-3 ट्रक अशी उन्हाळ्यात ट्रक बलीम रचलेली असते अशी मोठीच्या मोठी. जावई काय करतो त्यातलं एक पिल्लू उचलतो आणि त्या बलमीत नेऊन ठेवतो. बलमीत ठेवल्यानंतर झालं बलीम सगळी पेटली पाणी नाही इथं काय नाही. सासंगाची सासरा आला परत म्हणला की आपण जे खोटं बोलवून त्याला इथं बोलवून घेतलं ती चांगल्या कर्माचं त्याला चांगलंच फळ मिळालं असतं. पण त्यानं जे खोटं बोलून जे इथं हे केलं ते त्याला वाईट कर्माचं वाईटच फळ मिळालं. सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोला. सुंदर असा भाव बहिणीने ठेवला की आपल्याला सगळ्यांचं तात्पर्य एकच आहे की महाराज गैराचा कळप असला आणि जर त्या वासराला सोडलं की आता ते बरोबर आपल्या आईपाशी जात आहे. तिथं काय पिवळा शर्ट होता लाल साडी होती असं काही नाही महाराज. गैरांच्या मोठ्या कळपात जर वासराला सोडलं तर ते बरोबर आपल्या आईपाशी जाऊन उभारतं. तसं महाराज ईश्वर बी आपल्याला बरोबर जसं कर्म आहे ना हुडकूनच महाराज हुडकतच असतोय. तर जसं निवेदन केलं होतं तसं बेडगे माताजी नंतर आपले कोकणावरून आलेले आखरी रचनेसाठी ऐवले बोलणार गायकवाड महाराज 1-2 मिनिटं कशाला आदरणीय सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोला. दाशीला माफ करा सत्संगी जरा येण्यास वेळ झाला म्हणून दाशीला सत्संग सेवा नामस्मरण वेळोवेळी भरावे आणि सद्गुरूच्या चरणाशी 2 नोंद व्हावे एवढाच आशीर्वाद द्या. सत्संगाची प्रेमाने बोला. जसं नियोजन केलं तर आपले गजानन गायकवाडजी 2 मिनिटं नंतर आखरी रचनेसाठी आपले महादेव ऐवले उठाय बसायचं होत नाही मला माझं नाव घ्यायचं त्यासाठी घेतलं. कसं आहे चालू नावावरचं राशी भविष्य म्हणून गडी येतो इथं सुद्धा काय येतं राहिलं आता नाही. पण आता मॉडेल म्हणून आम्ही येतोय महाराज. आज महाराज सगळाच खेळ बंद पाडावा म्हणून सद्गुरूने काय तर हरदास केलेले आहे महाराज.
सामान सगळं ह्या पेटी या रूममध्ये टाकलं. त्यांचा खेळच बंद पडू दे म्हटलं. पण काय गुरुजी हिंमत आहे महाराज, बेळंकीसनं इकडं तिकडं सामान सुमान घेऊन येऊन महाराज आपला कार्यक्रम चालू झालाय. महाराज काय तर बिघाड बसतोय. पोरगन सुनेला इथनं नेल्यावर भूत लागलंय असं होतंय सारखं. लाईट आता चांगली केली तो सामान अडकवून टाक. हे सगळं काय तर सारखा बिघाड होतोय महाराज. उद्या गेल्यावर दोरा करून आणणार आहे 21 तारखेला. दोराच करून आणतो 21 तारखेला. सगळंच गपचाळीस होईल ना. 21 तारखेला आपल्या सलगरला कार्यक्रम आहे महाराज. नवीन जुनी इकडं तिकडं सगळी गोळा करून महाराज जोशीची गाडी सांगा आणि या सगळ्यांनी महाराज. हीच अपेक्षा आहे. सलगरचे आज कोण आले नाहीत म्हणजे त्याचं कारणच आहे. जिकडं तिकडं निवेदन द्यायला जाते महाराज. जायला पाहिजे. आपल्यासारखं एकच संगत करून थांबत नाही. सगळ्या दिक्कातनं फिरली तर सगळं काय तर गोळा होतोय. आता उदाहरण एक पुजारी आपल्या घरला आला तर सगळं आपण देतोय महाराज. हरभूर जर आहे घ्या, गहू जर आहे घ्या, इकडे तिकडं असं सगळं जर आपण देतोय महाराज. तसं उद्याच्या कार्यक्रमाला बी आपण काय तर हातभार लावायचा सगळ्यांनी महाराज. मासळवाडची सात संगतनं बाबा एवढे अमुक अमुक केली. सात संघाची प्रेमाने बोला. लई सांगितलं म्हणजे तुमच्या डोसक्याला परवडत नाही ते. ऐवळी नंतर मंगला रवी ऐवळी संगतची प्रेमाने बोला. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. 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 देव पहावयासी गेलो, देव पहावयासी गेलो, देवाची होऊन गेलो, देवाची होऊन गेलो. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. 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 तुका म्हणे धन्य झालो, तुका म्हणे धन्य झालो, आज विठ्ठला भेटलो, आज विठ्ठला भेटलो. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा. हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा. हीच माझी सत्यवाचा. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. प्रेमी सत्संगीची प्रेमाने बोला. हे समर्थ परमात्मा, हे निर्गुण निरंकार,
करता है जगत का, तू सबका आधार। कण कण में है बस रहा तेरा रूप अपार। तीन काल है सत्य तू, मिथ्या है संसार। घट घटवासी है प्रभु, अविनाशी करता। दया से तेरी हो सभी भव सागर से पार। निराकार साकार तू, जग के पालनहार। है बेअंत महिमा तेरी, दाता परमपार। परम पिता परमात्मा, सब तेरी संतान। भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण। भला करो सबका प्रभु, सबका हो कल्याण। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। बोल सद्गुरु माता दीक्षा सविंद्र देव जी महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय। प्रेमी सत्संगत जी मोठ्या प्रेमाने बोलूया धन्यकार जी। तुम्ही संत माय बाप कृपावंत बघा सत्संगत जी, या ठिकाणी ज्या सत्संगसाठी तुम्ही संत महंत आहात सत्संगत जी, उपस्थित असणारे सर्व संत महात्मे माता बहिणी बालबालिका, काही कारणास्तव ध्यान असून सुद्धा उपस्थित नसणारे संत महात्मे माता बहिणी बालबालिका यांच्या चरणी दास पावणाराचा कोटी कोटी निरंकार नमस्कार। सत्संगत जी, जवळजवळ तास दीड तास झालं विचाराद्वारे अथवा गीताद्वारे अथवा अभंगाद्वारे या प्रभू परमात्म्याचा आपण गुणानुवाद गात आहोत सत्संगत जी। जसे की महात्म्याने आता सांगितले की गुरु परीक्षा बघत असतो सत्संगत जी। सगळंच सत्संगत जी आपल्याला दिलं तर आपण सुद्धा त्याचा वापर योग्य कारणासाठी करत नसतो। त्यामुळे सत्संगत जी देऊन सुद्धा बघत असतो आणि घेऊन सुद्धा बघत असतो सत्संगत। संचलन करत असताना महात्मे सुद्धा बोलून गेले की सत्संगला येण्यापाठीमागचं काहीतरी कारण सर्वांचंच असतं। आळस येतो बघा, नको वाटतं, ती सुद्धा एक परीक्षाच आहे सत्संग। आणि गीतातून सुद्धा समजावलं की कर्म जसं आपलं असेल त्या पद्धतीनंच आपल्याला फळ मिळत असतं। गुरुजींनी सुद्धा सुंदर असा भाव ठेवला, काय परिवर्तन असतं, कसा बदल घडून येत असतो, नवे नवे तर सकारात्मक बदल कशा पद्धतीनं घडून येत असतो आणि तो घडून येण्यापाठीमागचं कारण सत्संग कसं आहे, संतांचा संग केल्यानंतर परिवर्तन जे होत असतं ते कशा पद्धतीनं होत असतं आणि संसारामध्ये सुख कशा पद्धतीनं प्राप्त होत असतं तर संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतरच संसारामध्ये सुख प्राप्त होत असतं। तसं अवतारवाणीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की मधुरवाणी आणि नम्रता सद्गुरु हेची शिकवितो। मधुरवाणी आणि नम्रता सद्गुरु हेची शिकवितो। बहुत जनांचे सुख ठेवा हृदयी सद्गुरु हेची शिकवितो सत्संगाची। मधुरवाणी आणि नम्रता सद्गुरु हेची शिकवितो याचा अर्थ सत्संगाची काय असेल तर आपणाला सत्संगला जोडून किमान 2 ते 3 वर्ष झाले असतील, कुणाला 5 ते 10 वर्ष झाले असतील, कुणाला 25 वर्ष झाले असतील, पण एखादा गृहस्थ जर आपल्याविषयी वाईट बोलू लागला तर नकळतपणे आपल्यामध्ये तिरस्कार निर्माण होतो, नकळतपणे आपल्यातून सुद्धा द्वेष भावना बाहेर पडते,
मग आपणाला सत्संगला येऊन किंवा सद्गुरूनं जे शिकवलेलं आहे ते त्या ठिकाणी उपयोगात आलं का, चिंतनाचा विषय आहे सत्संग. आपणाला किती जरी कोणी काही बोललं, वाईट जरी बोललं, तरी सुद्धा आपणाला नम्रता धारण करण्यासाठी सद्गुरू शिकवतो. मग आपण सत्संगला येऊन किती वर्ष झालं आणि आपणाला ते ब्रह्मज्ञान कितपत प्राप्त झालं हे त्यावेळेला सत्संगजी कळत असते. इथं आल्यानंतर न कुणाच्या मनामध्ये राग सुद्धा आला सत्संगजी की सगळं साहित्य आत ठेवलं, इथं बाहेर काहीच नाही. पण आपणाला जर सद्गुरूंनी काय सांगितलेलं आहे की मधुर वाणी आणि नम्रता जर आपण धारण केलं तर आपणाला सत्संगजी या सत्संगचं महत्व पटलं आणि हे ब्रह्मज्ञान आपण अंगीकारलं सत्संगजी. तद्वतच त्या पुढे सत्संगजी सुद्धा अवतरवाणीमध्ये सांगितलेलं आहे की बहुत जणांचे हित ठेवा हृदयी, इतरांचं हित आपल्याला हृदयी ठेवायला सांगितलेलं आहे. फक्त हृदयातच ठेवून चालणार नाही, तर ते आपण अंगीकारलं सुद्धा पाहिजे. कशा पद्धतीनं इतरांचं हित आपण अंगीकारलं पाहिजे याविषयीचा छोटासा दृष्टांत दास तुमच्या समोर ठेवेल. सत्संगजी झालेलं असतं काय की एक मुलगा आणि वडील पिता गाडीवरून सत्संगजी निघालेले असतात. प्रेमाने मला रस्त्यावरून गाडीवरून निघालेले असतात आणि अचानकपणे काय होतं, कर्मधर्म संयोगानं त्या गाडीचा अपघात होतो आणि वडील सत्संगजी नश्वर देहाचा त्याग करतात, म्हणजे सत्संगजी मरण पावतात. ही बातमी सत्संगजी वाऱ्यासारखी घरात पसरते. घरातील सर्व नातेवाईक येतात, घेऊन जातात. घरात सुद्धा सत्संगजी सर्व आरडाओरड सुरू होतो. आरडाओरड सुरू होत असताना सर्वजण ज्या गाडीनं धक्का दिला त्या गाडीच्या पाठीमागं कोणी सुद्धा जात नाहीत, तिथंच थांबतात आणि सत्संगजी पावळे रावळे सगळे गोळा होतात. आणि सत्संगजी असेच 8-10 दिवस जातात, 15 दिवस जातात. पाहुणे असतात सत्संगजी, पण पाहुणे सत्संगजी 15 दिवसानं आपापली सत्संगजी घरी निघून जातात. घरी राहतात फक्त तो मुलगा आणि आई. सत्संगजी करताच गेला की घरात काय होतं हे तुम्हाला आणि आम्हाला माहिती आहे, सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे. सत्संगजी त्यांच्या समोर एक असा प्रश्न पडतो की उद्या काय करायचं. त्यावरती आई मुलाला म्हणते की तुझ्या वडिलांनी मला एक छोटासा दागिना केलेला आहे, तो त्या पेटीमध्ये आहे. त्या पेटीमध्ये जो डबी आहे त्या डबीत तो दागिना आहे, तो दागिना घे आणि सोनारागड जा, तो दागिना मोड, काही थोडेफार रक्कम येईल ती घेऊन ये. आपण थोडे दिवस असंच पुढे ढकलूया. पुढे सत्संगजी काम भेटेल तर आपण काम करू आणि आपला पुढे जीवनकाल सत्संगजी आयुष्य काढूया. त्या मुलाला पटतं. तो मुलगा थोडस कळत असतं. तो पेटीतून दागिना सत्संगजी पेटी आहे असं त्या मुलाच्या हातावरती आई ठेवते. मुलगा जातो सोनार काकांच्याकडं. सोनार काकांना सांगतो की वडिलांचं माहिती आहे म्हणतात ते मला काय झालं ते. आता अशानं असं माझ्या वडिलांनी तो दागिना ठेवलेला आहे, दागिना तुमच्याकडे मोडण्यासाठी आईनं पाठवलेला आहे. तो दागिना आहे अशी डबी त्या सोनार काकांच्या हातामध्ये ठेवतो. सोनार काका काय करतात, डबी उघडतात. त्यावेळेला त्या सोनाराच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात. तशीच ती झाकतात आणि काय म्हणतात की तुला पैशाची आता गरज आहे, आता तर या सोन्याचा भाव कमी आहे, तू आता हे सोनं मोडू नकोस. तुला पैशाची गरज आहे, तुला उद्यापासून तू दररोज माझ्या दुकानात कामाला ये, 200 रुपये पगार देतो आणि आता हे 2000 रुपये घे, घरामध्ये जा, आईकडे पैसे दे, किराणा माल आणि भाजीपाला भरायला घेऊन जा. सत्संगजी मुलाला आनंद होतो. सोनं वाचलं आणि काम सुद्धा भेटलं. तसाच जातो, आईच्या हातामध्ये रक्कम ठेवतो. आईला सुद्धा थोडस समाधान वाटतं की सोनार काकाने उपकार केले, काम दिलं आणि सोनं सुद्धा आहे तसं ठेवलं. सत्संग मुलगा दररोज कामाला जातो. वर्ष होतं, 2 वर्ष होतात. थोडं सोन्यामध्ये सत्संगजी काय असतं ते समजायला लागतं. 3 वर्ष होतात, 4 वर्ष होतात, 5 वर्ष होतात. तेव्हा मात्र तो मुलगा चांगला ट्रेंड होतो. खरं सोनं काय, खोटं सोनं काय, सोन्यातील पारख सत्संगजी तो जाणू लागतो. आणि एक दिवस काय म्हणतात सोनार काका की आता दिवस
चांगले आलेले आहेत, सोन्याला भाव चांगला आलेला आहे आणि तू जे सोनं मोडायला आलेला होतास ते सोनं तू आता घेऊन आलास तर बऱ्यापैकी तुला रक्कम मिळेल आणि तू स्वतःचा बिझनेस व्यवसाय चालू करणार असलास तर आता ही वेळ चांगली आहे, करू शकतो. त्याला सुद्धा ही संकल्पना सत्संगाची चांगली वाटते. तो घरी जातो, आईला हे सगळं सांगतो, आई लगेच जाते, आई ती डबी त्याच्या हातात ठेवते. ज्या वेळेला पहिल्यांदा दिलेली असते त्यावेळेला तो डबी उघडून बघत नसतो, पण आता सत्संगाची तो 5 वर्ष सोन्याच्या व्यवसायामध्ये काम करत असल्यामुळे पटकीना काय करतो, तो डबी उघडून बघतो. त्यावेळेला सत्संगाची त्याच्या सुद्धा डोळ्यातून पाणी वाहतं आणि तो पळत पळत जातो सोनार काकांच्याकडे. सोनार काका दुकानात नसतात, घरी जातो. घरात गेल्यानंतर पहिला प्रश्न त्याचा असतो, तुम्ही खोटं का बोलला? त्यावेळेला तो सोनार काका काय म्हणतात की ती वेळ तशी नव्हती की त्यावेळेला मी जर सांगितलं असतं की हे सोनं खोटं आहे तर तू अजून सत्संगाची नकारात्मक भूमिकेमध्ये गेला असतास आणि तुझं जीवाचं वाईट तू करून घेतला असतास. सत्संगाची हे असतं हित. समाजामध्ये सत्संगाची इतरांचं हित कसं आपण ठेवावं हे सद्गुरू या उदाहरणाद्वारे आपल्याला सांगत आहेत सत्संगाची. मग सत्संग मध्ये आल्यानंतर सुद्धा आपण इतरांचं हितच सत्संगाची ठेवलं पाहिजे. नक्की सत्संगाची तो असा आहे, मी असा आहे, तो तसा आहे, हे सत्संगाची इथं दुनभाव सत्संगाची काढण्याची जागा मुळीच नाही. सद्गुरू जे शिकवतात ते सत्संगाची दास सांगतो. अशा प्रकारे जर आपण हित इतरांच्या विषयी मनामध्ये ठेवला तर आपलीच होळी सत्संगाची ते सुख नाही तर चिरकाल टिकणारं सुख, जे शाश्वत सुख म्हटलं जातं. गाडी बंगला माडी सत्संगाची हे क्षणिक सुख आहे, ते काही काळानंतर संपणारं सुख आहे सत्संग. पण चिरकाल कायम दायम टिकणारं सुख पाहिजे असेल तर या सद्गुरूच्या चरणी यावं लागेल, सत्संग सेवा नामस्मरण करावं लागेल. जसं की सत्संगाची संसाराचा सुद्धा या ठिकाणी उहापोह झाला. सुखाचा सत्संगाची गोष्टी सांगितल्या सत्संगाची. संसार हा काय आहे, दुःखमय मूळ आहे सत्संगाची असं सांगितलं जातं, संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे. मग सत्संगाची संसार हा आंबट आहे, संसार हा ताक आहे, याची पण उदाहरणं संतांनी दिली. सत्संगाची जरी संसार ताक असेल किंवा आंबट असेल तर आतापर्यंत आपण असं कुठं बघितलेलं आहे की आंबट आहे ताक म्हणून बादली भरून रस्त्यावरून फेकून दिलेलं आहे? नाही, सत्संगाची कुणी सुद्धा पाहिलेलं नाही. तर त्याच आंबट ताकाला ग्लास भरून जर आपण ते ताक घेतलं आणि त्या ताकामध्ये मसाला आपण टाकला, त्या ताकामध्ये थोडंसं नमक टाकलं, त्या ताकामध्ये जर खडी साखर टाकली आणि तेच ताक जर मिक्सरला आपण काय केलं, मिक्सर मधून जर घोळून घेतलं तर त्या ग्लासमध्ये त्या ताकाच्या ऐवजी गोड मट्टा तयार होतो सत्संगाची. संसार सुद्धा तसाच आहे सत्संगाची. या संसारामध्ये सत्संगाची मसाला टाकायचा आहे, तो कोणता मसाला टाकायचा आहे? सत्संग रूपी मसाला टाकायचा आहे सत्संगाची. सेवा रूपी खडी साखर टाकायची आहे सत्संगाची आणि सिमरण रूपी सत्संगाची नमक टाकायचं आहे. हे 3 सत्संगाचे घटक जर आपण मिक्स केलं आपल्या संसारामध्ये आणि या संतांच्या चरणामध्ये संतांच्या मेळामध्ये सत्संगाची येऊन घोळलं सत्संगाची त्याला, तर या आंबट संसाराला सुद्धा या जो गोड आपण जो तयार केलेला, काय तयार केलं होता मट्टा, त्याच्यापेक्षा गोड हा संसार होईल सत्संग. पण कधी सत्संग मध्ये आपण यावं लागणार, सेवा रूपी सत्संगाची या ठिकाणी आपण सेवा करावी लागणार आणि सिमरण सुद्धा आपल्याला करावं लागेल. तद्वतच सत्संगाची हा संसार आपल्याला गोड होणार आहे. नक्की सत्संगाची या सुखामध्ये सत्संगाची सर्वांना आपल्याला हातभार लावून सर्वांचं सत्संगाची सहकार्य असतं. एकट्यामुळे कुणाला काय कुणाचं काय होत नसतं सत्संगाची. फक्त आपण म्हणतो की मी आहे म्हणून होतं, नाही सत्संगाची. नकळतपणे आपल्याला सुख प्राप्त होतं, ते आपोआप होत नाही. संतांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आपोआप भेटे देव. पण पुढे काय सांगितलेलं आहे, जेव्हा आपण तो भक्तीचा भाव या चरणावरती ठेवू तेव्हाच सत्संग जे आपोआप भेटत असतं.
नाहीतर आपोआप काय भेटत नाही. काही दिवस गेल्यानंतर समजतं की या कारणामुळे आपल्याला हे मिळालं. तद्वत सत्संगजी या सत्संगमध्ये आल्यानंतर आपणाला नेमकं या संसारात करायचं काय आहे. आपणाला मनुष्यजन्म मिळालेला आहे खरा, पण तो कळालेला मुळीच नाही आहे सत्संग. ब्रह्मज्ञान घेतलं, पण त्या ज्ञानाचा जर वापर आपण समाजामध्ये केला तर त्याचा फायदा आहे सत्संगाची. खऱ्या अर्थानं ब्रह्मज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं आहे असं सत्संगाची आपण ठामपणे म्हणू शकेल. नाहीतर सत्संगाची संसारामध्ये नेमकं काय करायचं आहे याविषयी एक सत्संगाची दृष्टांत देतोय छोटासा, की नेमकं आपण काय करायला पाहिजे. सत्संगाची एक मोठी कंपनी असते आणि त्या कंपनीमध्ये डीजे असतो. डीजे म्हणजे काय तर इन्व्हर्टरचा एक प्रकार आहे सत्संगाची. जसे की आपल्या घरामध्ये सुद्धा इन्व्हर्टर असेल तर 2-3 खोलीमध्ये लाईट गेली तरी सुद्धा काय होतं, लाईट लागते बघा सत्संगाची. अशा पद्धतीनं मोठी खोली असते. 2 असतात सत्संगाची, 2 खोल्या, आणि त्या 2 खोल्यामध्ये 2 इन्व्हर्टरच्या मशीनी असतात मोठ्या. तो इन्व्हर्टर बंद पडलेला असतो. पूर्ण कंपनीला लाईट सत्संगाची त्यातून जात असतो. लाईट बंद पडते. बंद पडल्यानंतर सकाळी 9:30ला लाईट बंद पडलेली असते. मग त्या डिपार्टमेंटमधील त्या विभागातील असणारे जे टेक्निशियन विभागातील कामगार असतात ते सगळे येतात सत्संगाची. 50भर कामगार असतात. 400 ते 500 कामगार असतात सत्संगाची तिथं काम करणारे. आणि त्या टेक्निकल विभागाला म्हणजे त्या लाईटच्या विभागाला 50 कामगार असतात. ते 50 जण येतात सत्संगाची, जिकडं तिकडं बघतात, पण काय कोणाला फॉल्ट सापडत नाही सत्संग. 12:30 वाजतात. मालकाला फोन जातो. मालक म्हणतो वेगवेगळ्या कंपनीतील टेक्निशियन आहेत त्यांना बोलवून घ्या. ते येतात सत्संगाची. हजारो वायऱ्या, हजारो बटणं असतात सत्संगाची, कारण तो डीजे मोठा असतो सत्संगाची. 12:30, 1, 1:30 वाजतात सत्संगाची, पण काय फॉल्ट कळत नाही. मग साहेब काय करतात, मेन जो इन्चार्ज असतात त्यांना फोन लावतात आणि तो इन्चार्ज मालकांना फोन लावतो की अशानं असं झालेलं आहे, बंद पडलेलं आहे. मालक काय करतात, मोठ्या कंपनीला पुण्यासारख्या ठिकाणच्या कंपनीमध्ये फोन करून तिथून एक जो काय कामगार असतो त्यांना बोलवायला सत्संगाची सांगतात. मग 2-2:30 वाजतात सत्संगाची. सकाळी 9:30ला डीजे बंद पडलेला आहे, काम थांबलेले आहेत, सगळी लोक थांबून आहेत. मग काय होतं की तिथून एक जो ट्रेंड असतो त्यातला त्या व्यक्तीला सत्संगाची पाठवतात, गाडी करून पाठवतात सत्संगाची. तो गाडी करून येतो. 3-3:30 वाजतात सत्संगाची. 3:30 वाजल्यानंतर तो उतरतो. उतरल्यानंतर मग तिथं विचारतात काय चहा पाणी काय नको, जो डीजे बंद पडलेला आहे तो मला दाखवा. सत्संगाची जातात, त्या डीजेला दाखवतात. जवळजवळ 10-15 मिनिट तो पाठीमागे हात घालून सत्संगाची फिरतो, बघतो नुसता सगळं. बघितल्यानंतर एका टेक्निशियनला, कामगाराला बोलवतो आणि सांगतो की वरती जावा आणि 250 क्रमांकाचं निळं बटन आहे, त्या निळ्या बटनाला फक्त दाबा, प्रेस करा आणि सोडा. सत्संगाची तो कामगार म्हणतो ठीक आहे, जातो वरती. तो नंबर बघतो, ते बटन बघतो, प्रेस करतो आणि सोडून देतो, येतो खाली. मग हे साहेब म्हणतात की आता स्टार्टर मारा. स्टार्टर मारतात, सगळ्या लाईटा सत्संगाची चालू होतात. सत्संगाची 9:30ला डीजे बंद पडलेला, 4:30-4:45ला सत्संगाची चालू होतो. सगळ्या लाईटा चालू होतात, डीजे चालू होतात. तोपर्यंत मालक म्हणतात की आता 4:45 वाजलेत, 5ला आपली ड्युटी संपते, तुम्ही सगळीजण आता घरी जावा. जो कामगार पुण्यावरून बोललेला असतो सत्संगाची, त्याला विचारतात चहा पाणी काय नको, म्हणतात मला गाडी बोलवा, मी निघालो. त्यावेळेला सत्संगाची तो मालक म्हणतो की तुमची फी किती झाली. त्यावरती तो सांगतो की जाण्याचं आणि येण्यासाठी 2,000 रुपये आणि मजुरी माझी 10,000 रुपये. सत्संगाची सर्वजणी आश्चर्यचकित होतात. का होतात, कारण फक्त बटन दाबण्यासाठी 10,000 मागतोय. सत्संगाची ते सुद्धा त्यानं दाबलेलं नसतं, तर दुसऱ्यानं सत्संगाची काय केलेलं असतं, दाबलेलं असतं. सगळीजण आश्चर्यचकित होतात. त्यावरती तो साहेब
मालक असतो तो मालक काय म्हणतो त्या कामगाराला की फक्त बटन तर दाबलाय तुम्ही आणि बटन दाबण्यासाठी 10,000 रुपये कसं मागताय सत्संग. त्यावरती त्या कामगाराचं समर्पक असं उत्तर येतं की फक्त बटन दाबण्यासाठी 10,000 मागितले नाहीत, कोणतं बटन दाबायचं आहे ते सांगण्यासाठी 10,000 रुपये मागितले. सत्संगाचे हजारो वायरे आहेत, हजारो बटन आहेत, सकाळपासून तुम्ही काम करताय पण ते बटन कुठलं हे समजलं नाही सत्संगजी. तद्वतच आपण सुद्धा आपल्या संसारामध्ये अनेक बटन दाबत आहोत, पण कोणतं बटन दाबल्यानंतर ते सुख प्राप्त होणार आहे ते सत्संगजी माझा सद्गुरू सांगतोय. हा प्रभू परमात्मा सत्संगजी काय सांगतोय की नेमकं कोणतं बटन दाबल्यानंतर शाश्वत सुख मिळणार आहे आणि ते सुख मिळवण्याचं ठिकाण फक्त सत्संग आहे. सत्संग काही करायचं नाही, फक्त सत्संग करायचे आहे. का म्हणतात असं? इथं आल्यानंतर ना आपल्याला काय सत्संगजी बोलायचं नाही, गीत गायचं नाही, काय येत नसलं तरी सुद्धा फक्त सत्संग करायचे सत्संग. कारण संतांच्या संघामध्ये जर आपण बसलो तर आपल्या मनातील असणारे सगळ्या प्रश्नांची उत्तर इथं मिळतात. विचारायला सुद्धा लागत नाही सत्संगजी. इथं पैसेच का टाकतात, इथं पायाच का पडतात, हा दुपट्टाच सत्संगजी गळ्यामध्येच का घालतात, हे सात संगतजी का म्हणतात, असे अनेक प्रश्न दासच्या मनामध्ये सुद्धा आलेले होते सत्संगजी. पण कुणाला न विचारता सत्संगजी इथं सत्संगमध्ये फक्त येऊन बसला. कायम सत्संगजी, सत्संग फक्त चुकवायची नाही सत्संग, उत्तर आपोआप घडत असतात. वेळेचे सत्संगजी मर्यादा आहे सत्संगजी. वेळेची मर्यादा सुद्धा सत्संगजी गुरुजींनी सांगितली की वेळेतच सत्संग करावी सत्संग. कारण 7 ते 9 हे 2च तास आपल्याला निर्धारित दिलेले आहेत सत्संग. कारण या सत्संगमध्ये सुद्धा सत्संगजी माताजींची कृपा होत असते. कालच सत्संगजी ऐकलं सत्संगजी दासनं विचारामध्ये आशीर्वाद प्राप्त झाले की प्रत्येक सत्संगमध्ये एकाचा उद्धार होत असतो. सत्संग प्रत्येक सत्संगमध्ये एकाचा उद्धार हा करतच असतो सद्गुरू सत्संगजी. मग कदाचित आपण एखादी सत्संग चुकवली आणि आपला नंबरच त्यावेळेला सद्गुरूने घेतला असेल आणि आपणच जर इथं नसलो तर सत्संगजी उपयोगाचं नाही. कायम दायम सत्संग करतोय पण जेव्हा गुरुच्या मनात येईल की बाबा याचा उद्धार आज करायचा आणि तोच इथं नाही, सत्संगजी नंबर आपला गेला. त्यामुळे सत्संगजी एक छोटासा दृष्टांत देतोय की वेळेचं सत्संगजी महत्व काय असतं. विवेक शौकजी सत्संगजी आपल्या निरंकारी मिशन मध्ये असणारे बुजुर्ग महात्मे सत्संगजी झालेलं असतं काय की माताजींचा टूर लागलेला असतो आणि विवेक शौकजी सत्संगजी घरामध्ये चहा पीत असतात. सत्संगजी नुकता चहा त्यांच्या हातामध्ये दिलेला असतो. माताजी घराच्या बाहेर येतात आणि सांगतात शौकजी आवरा आपल्याला जायचंय सत्संगला. सत्संगजी शौकजींच्या मुखातून शब्द बाहेर पडतात की माताजी 2 मिनिट थांबा, चहा ओतलेला आहे बशीमध्ये, तो चहा घेतो आणि लगेच गाडीत बसतो. सत्संगजी चहा पितात, गाडीत बसतात. प्रवास हळूहळू पुढं जात असतो. प्रवास जात असताना सत्संगजी माताजींच्या मुखातून वाक्य जातं की शौकजी तुमच्या चहामुळं सत्संगला जायला वेळ झाला. सत्संगजी हे वाक्य ऐकल्यानंतर उभ्या आयुष्यामध्ये विवेक शौकजींनी चहाला स्पर्श केला नाही. सत्संगजी ही आहे भक्ती. जर गुरुच्या प्रचारामध्ये बाधा येत असेल तर मी चहा सोडलेला बरा. सत्संगजी जर एखाद्यानं आपल्याला महात्म्याने सांगितलं की चहा सोडा तर आपण डायरेक्ट म्हणतो की सत्संग सोडील पण चहा सोडणार. प्रेमाने बोला. सत्संगजी हे उदार अंतकरण जर असेल तर चहाच काय सत्संगजी एक जण जेवण सुद्धा सोडून सत्संगजी सत्संगला आहे. आपल्याच परिसरामध्ये सत्संगजी MAT सत्संगजी राजू सातपुतेजी परमादरणीय यांचा प्रचार सत्संगजी जर दास काय त्यावेळेला सत्संगची जुळून नव्हता पण कदाचित एखाद्या वेळेस आले की त्यांचं सत्संगजी चर्चेतून आम्हाला सांगायचे सत्संगजी की MAT गाडी सत्संगजी घेऊन रात्री अपरात्री सत्संगजी सत्संग उडून यायची. पण गुरुनं सत्संगजी कृपा केली. हा गुरु द्यायलाच बसलेला आहे पण आपलं हे सगळं मोकळं झाल्याशिवाय नाही सत्संग.
आपणाला हे सगळं मोकळं करून इथं बसावं लागेल. तद्वतच सत्संगजी भरभरून देणार आहे. महात्म्यांनी सांगितलेलंच आहे. आणि देशिंगला सुद्धा सत्संगजी सुंदर असा कार्यक्रम झाला, त्या ठिकाणी सुद्धा सांगितलेलं आहे, जोपर्यंत आपण खाली होऊन बसत नाही तोपर्यंत आपल्याला काही मिळत नाही सत्संगजी. आणि जेव्हा एकदा मिळायला सुरू होतं सत्संगजी, तेव्हा आपली झोळी सत्संगजी चांगली पाहिजे सत्संग. आणि जर का ती फाटलेली असेल तर मग सगळं वाया जायचंय सत्संग. तद्वतच सत्संगजी दासला सुद्धा तोच आशीर्वाद द्या. तुम्ही संत महंत सत्संगजी, सत्संगजी फुलायला लागलेलीच आहे. अजून सत्संगजी फुलू दे. तरुण वर्ग सत्संगजी मासाळवाडीमध्ये भरपूर आहेत. हळूहळू सत्संगजी जोड देत सत्संगजी सद्गुरूच्या चरणी एवढीच अरदास करतोय की या सत्संगची चांगल्या प्रकारे सत्संगजी फुलू दे. ज्यांच्या काही सत्संगाच्या आशा अपेक्षा राहिलेल्या असतील त्या सगळ्या सत्संगजी सद्गुरू माताजी तुम्ही दया करा, कृपा करा. तुम्ही दयाळू आहात, कृपाळू आहात. सर्वांच्या इच्छा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करा. तन तंदुरुस्त राहू दे, मन प्रसन्नतेनं राहू दे. आणि तन सुद्धा सत्संगजी, तन मन धन चांगलं राहू दे सत्संगजी. सत्संग सेवा नामस्मरण सदोदित सर्वांना घडू दे. हीच एकमेव अरदास. दासला सुद्धा सत्संगजी बोलण्यापुरतं न राहता कृतीतीन दिसावं आणि तुम्हासारख्या संत महात्म्यांची चरणधूळ बनून राहावी सत्संगजी. वेळेनं मर्यादा गाठलेली आहे. दास एक शब्द मी क्षमा प्राप्त करतोय. मोठ्या प्रेमाने बोला. तेरी ओट सहारा तेरा तन मन गोल घुमावा, कहे अवतार तेरे गाता, दिन राती गुण गावा. कहे अवतार तेरे गाता, दिन राती गुण गावा. एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. मैं सदा भूलनहार, मैं सदा भूलनहार. तू है दाता बख्शनहार, तू है दाता बख्शनहार. मेरे अवगुण नाची तार, मेरे अवगुण नाची तार. एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. वह संसार तेरा रूप है संसार, सबदा भला करो करतार, सबदा भला करो करतार. मेरी मंग है यह दातार, मेरी मंग है यह दातार. एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. मेरा डोले ना इतबार, मेरा डोले ना इतबार. बख्शो श्रद्धा भक्ति प्यार, बख्शो श्रद्धा भक्ति प्यार. करो मैं संतों का सत्कार, करो मैं संतों का सत्कार. एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय. परम पूज्यराज माता गुरु बचन अवतार की जय. श्रीमानी बोला. तुमच्या स्टेजवर